तर मला आणखी माहित नाहीये मी पिझ्झा बनवते. सध्या मी तिला भाजी पोळी खायला दिली आहे आणि मग नंतर येते. आता प्रॉब्लेम हा आहे की माझ्याकडे ओव्हन नाही आहे, त्यामुळे आपण कढईमध्ये पिझ्झा बनवणार आहे. ठीक आहे. आता कढईमध्ये पिझ्झा कसा बनवायचा सगळ्यांनाच माहित आहे, फार इझी आहे. मीठ टाकायचं, मिठाला गरम होऊ द्यायचं, मग त्याच्यानंतर भांडा ठेवून पिझ्झा ठेवून द्यायचा. बघा मी हा ट्राय केलाय, पण हा फार मोठा होईल कारण याच्यावरती पिझ्झा आल्यानंतर कव्हर करायला काहीतरी लागेल आपल्याला, म्हणून आपण याला चेंज करूया, दुसरा ठेवूया छोटावाला. हे बघा छोटीशी वाटी घेतली मी, याला ट्राय करूया आता. ठीक आहे, याला आपण ना कव्हर करून ठेवूयात म्हणजे स्टीम तयार होईल. पिझ्झा पास्ता सॉस, टोमॅटो सॉस, यावरती आपण टाकूया मोझरेला चीज, पेस्ट्री, पिझ्झा चीज. हे बघा मी ना व्हेजिटेबल फार बारीक बारीक चॉप करून घेतलेत, कारण जर मोठे मोठे पीसेस ठेवलेत तिला खायला जमत नाही, ती सगळे काढून काढून फेकते, म्हणून अगदी बारीक चॉप करून घेतली. चीज, तनूला बटर पण फार आवडतं, त्यामुळे मी बटर पण टाकणार आहे थोडंसं, आणि यम्मी पिझ्झा बनणार आहे. Why you don't want to eat? What teacher, you want pencil or food? I want pencil. You eat chapati bhaji. No? I was giving you surprise. Why you come in the kitchen? I wanted to give you play. You spoiled my surprise. But next time I will give you something. Mom, I want lots of cheese. खूप व्हायच्या आधीच किती यम्मी पिझ्झा दिसतोय, खूप झाल्यावर आणखी छान दिसेल. आधी मी कढईत ठेवलेलं, कढईमध्ये वाफ जात होती, त्यामुळे ते प्रॉपर मला कळालं नाही. आता मी त्याला कुकरमध्ये शिफ्ट केलंय, बघू कसं बनतंय. द बेस्ट. जो मी पिझ्झा आधी बनवला त्याला मी बटर नव्हतं स्प्रेड केलं, त्याच्यावरती मी डायरेक्ट पास्ता पिझ्झा सॉस ऍड केलेला. त्याच्यावरती मी ना आधी थोडं बटर ऍड करते, मग आपल्याला दोघांमधला डिफरन्स कळेल काय येतो. Here tomato sauce, बॉटल संपत आली आहे, पण जोपर्यंत हे संपणार नाही मी दुसरी बॉटल ओपन करणार नाही. जस्ट मिडल क्लास थिंग्स.
तनु मला सांगून गेली आधीच की तिला भरपूर चीज हवंय. भरपूर चीज खाल्लं. हे तिचं भरपूर चीज. बाहेर मस्त पाऊस पडतोय. मुंबईत भरपूर पाऊस आहे. सकाळपासून कंटिन्यू पाऊस होतोय. पावसात कॉर्न खायची मज्जा काय वेगळी येते. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही मला नक्की कमेंट मध्ये कळवा. यम यम. रेड चिली फ्लेक्स. ऑरिगॅनो. विसरले होते माझ्याकडे एअर फ्रायर आहे, पण माझ्या हसबंडने टाइमवरती मला आठवण दिलं आणि आता एअर फ्रायर मध्ये पिझ्झा गेलाय. होपफुली व्यवस्थित बाहेर येईल न जळता. हे बघा पिझ्झा सिलेक्ट झालेला आहे. जळणार तर नाही. इट इज नॉट अ स्कूल पॅन. निघतो का? थांब ना चू. इट्स ओके आय विल वॉश इट. हेअर आलाय पण याला मी पुन्हा थोडा वेळ ना एअर फ्रायर मध्ये ठेवणार आहे. मी पिझ्झा बनवत होते, एकीकडे चपाती गरम करून देत होते, पण माझी चपाती ही बघा काय झालंय. म्हणून म्हणतात एका वेळी एकच काम करायला हवं, पण मी नेहमीच करते. आजच झालंय माझ्याने. सारखं सारखं नाही होतो. 15 मिनिटं खूप जास्त आले. 5 मिनिटात झाला असता. ओके. हा चू. What is happening? What happened? It burned How? because we keep it for a long time. No, how are we? Come here. That to eat. पूर्ण जळून बाहेर निघालाय. पूर्ण पिझ्झा जळालाय, पण मी टेस्ट केलाय. खूप टेस्टी लागतो. Hey, Mama, you will stop eating or give me also. मी यात टाकलेला हा पण ओपन करून बघूया आता. याम. एकदम मस्त झालाय. हे बघा एक पिझ्झा जळालाय आमच्यानी. टाइम थोडा जास्त वेळ ठेवला गेला, पण एक पिझ्झा एकदम मस्त झालाय. आय कांट ईट कारण तनु वेट करते या पिझ्झाचा. बाय.